पण पाहू शकता 7 डेज लाईव्हच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट यावेळेस पर्याय निवडलाय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, समोरच्या दिशेने आक्रमण. बद्री कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. आलाय षटकार. शेरन फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिला षटकार आला. चेंडू खराब नव्हता, तुम्ही जर बघितलं तर बॉलच्या लाईन मध्ये यावेळेस आले होते. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मनगटी फटका इकडे बघायला मिळाला. अगदी झटपट खेळलेला हा स्ट्रोक आणि तिकडे 6 धावा बद्री कदम या ठिकाणी प्राप्त करतायत. क्रीडा रसिकांचं स्वागत असणार आहे. अमोल डुबे तयार होतील तर समोर आहेत बद्री कदम. स्ट्रोक चांगलाय. यावेळेचा बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बद्री कदमचा तडाखा. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फेअर डिलिव्हरी आणि त्यावर हा षटकार आलेला आहे. 6 धावा मिळत आहेत. बघू शकतो आपण 7 डेज लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस चेंडू बद्री कदम कुठे सोडणार. बॉलला सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवून दिलंय. 6 धावा प्राप्त केल्या. धावफलकावर 22 धावा. प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि ते द्यावंच लागेल. प्रतिकार तुम्हाला या 87 धाव्यांचा करावाच लागणार आहे. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यात जर मार्ग असेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी स्वतः बनवेल. हे मात्र इकडे फलंदाजांना सांगून द्यावं लागेल. 22 बॉलमध्ये 65ची अजून गरज. 22 बॉल बाकी आहेत. 65 धावा पाहिजेत. आपण बघू शकतो प्रेक्षक गॅलरीमधून अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. आणि त्यातल्या त्यात एक महत्वपूर्ण मॅच आणि एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. जिथे पहिल्या डावामध्ये 86 बनवल्या, दुसऱ्या डावामध्ये 87 बनवायच्यात. पहिल्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला करायचं. उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने फेकून दिलाय. लॉन्ग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये मिळाला आणि बद्री कदम यांनी या बॉलला सरळ आउट ऑफ द प्लॉट फेकून दिलंय. 7 चेंडूंमध्ये 19. बद्री कदम नाबाद. चेअरमन सन्माननीय तानाजी अण्णा गोंदकर साहेबांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं स्वागत आणि विनंती राहील साहेब आपण मुख्य मंचावर येऊन स्थानबंड व्हावं. तानाजी गोंदकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. आपण मुख्य मंचावर यावं ही विनंती आहे. तर आता 21 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 21 चेंडूंमध्ये 59 प्रतिकार केला जातोय. 87 धाव्यांचा प्रतिकार केला जातोय. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार अमोल डुबे यांच्या विरुद्ध आक्रमण या ओव्हरमध्ये करण्यात आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 2च दिल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध आक्रमण. यावेळेचा बॉल एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला एकटा सोडून बॉल निघून गेलाय. टाटा बाय बाय करत चौकारासाठी. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. बद्री कदम आपल्या मनगटातला दम दाखवतोय. परत एकदा एक चांगला स्ट्रोक समोर खेळलाय आणि यावेळेचा बॉल देखील बिटवीन द गॅप आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस कमी उंचीचा हा षटकार. फ्लॅट 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या ओव्हरमध्ये अमोल दुबे यांच्या विरुद्धच आक्रमण केलंय. धावा 38. 19 बॉलमध्ये 49. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक 19 चेंडूंमध्ये अजूनही 49 धाव्यांची गरज. परत एकदा फुल टॉस, बॅटची एज आणि बॉल सरळ निघालाय लॉंग स्टॉप मध्ये आणि हा बॉल देखील सरळ सीमारेषा क्लिअर करतोय. या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फैसल 11 संघाची धावसंख्या 42 धावा. आता शेवटचे बॉल 18 आहेत आणि 45 धाव्यांची गरज आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क मिळाले किरणला. ते हाफ ट्रॅगर मिळाले. त्यावर पुल करत 2 षटकार. त्यानंतर फुलर लेंथ वर मिळाले.
आणि त्यानंतर जर बघितलं तर 2 षटकार त्यावरही आलेत. ज्येष्ठ मंडळी सामन्यांचा आनंद घेत आहेत. 12 बॉलमध्ये 21. बद्री कदम आणि हा बॉल देखील वैभव जाधव यांच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या पार. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. शिर्डी एका बाजूला आहे तर फैजल 11 हा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. फाईन लेग मध्ये बॉल निघालाय. आउटफील्ड वेगवान. बॉल थांबणार नाही. बॉल सरळ सीमारेषा क्लिअर करतोय आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आता मॅचचं समीकरण 9 बॉल 11 रन. परत एकदा विकेट. यावेळेस देखील लॉंग लेगच्या दिशेने बॉलला उडवलंय आणि बद्री कदम यांनी या बॉलला देखील पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. परंतु पाहावं लागेल आता फटका कुठून अटेम्प्ट केलाय, शॉट कुठून अटेम्प्ट केलाय ते मात्र चेक केलं जाईल. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. सतीजी भालेराव सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बघूयात हा निर्णय काय येतोय. हा निर्णय महत्वाचा असेल कारण 9 बॉलमध्ये 11ची गरज होती. यस, षटकार आहे कारण इम्पॅक्ट जो आहे तो स्टंपच्या पुढे होता. बघूयात आता किरण खोबरेने या अगोदर जे 4 षटकार खेळले त्यासाठी बाबळेश्वरचे आमचे संदीप डहाळे दाजी यांच्या वतीने त्यांच्यासाठी 1100 रुपयांचं बक्षीस. हा षटकार जर आला तर मॅच येईल 8 बॉल 5. परंतु आता बघूयात आपण काय निर्णय त्या ठिकाणी आपल्यापर्यंत येतोय. आणि आता आपण जर बघितलं ना तर 7 लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आता वैजापूरवरून देखील बरेचसे क्रीडा रसिक या सामन्यांचा आनंद घेत असतील आणि इथे षटकार येतोय. आता मॅचचं समीकरण 8 बॉल 5 रन. बद्री कदम 14 बॉल 49 धावेवर नाबाद. 4 चेंडूंमध्ये 24. किरण खोबरे फुलर लेंथवर. बॉल मात्र बीड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधनं सीमारेषेच्या पार. चौकार आलेला आहे आणि मित्रांनो बद्री कदम यांनी अर्धशतक पूर्ण केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बद्री कदम साठी. साई निर्माण. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि सामना जिंकलाय. 87 धावेंचा पाठलाग पूर्ण केलाय आणि 9 विकेट्सने हा सामना या ठिकाणी फैजल 11 जिंकलाय. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक संघाचे संघनायक. चला 5 ओव्हरमध्येच ही मॅच जिंकली आहे आणि फैजल 11चे कॅप्टन आणि साई निर्माण श्रमिक मित्र मंडळचे कॅप्टन